जय भीम मित्रांनो, तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 28 जुलै मंडेचा दिवस होता आणि एक वीकेंड नंतर आज फर्स्ट डे होता मार्केटचा. आणि हा जो वीक आहे, हा स्पेशली याची खासियत ही आहे की हा लास्ट वीक आहे मंथली एक्सपायरीचा, निफ्टीच्या पण आणि बँक निफ्टीच्या पण. आणि उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, ती पण मंथलीच एक्सपायरी आहे. सो आजचा दिवस क्रुशियल होता. आणि आपण काल ज्या लेवल्स दिल्या होत्या, बघूया आपण त्या लेवल्सला मॅच केलं की नाही केलं. निफ्टी, बँक निफ्टी यांनी कसं ट्रेड केलं. आणि ओव्हरऑल जे नेहमी मी म्हणतो की मार्केट एक दुधारी तलवार आहे, त्याचा प्रत्यय कसा आज मार्केटमध्ये आला, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत पुढे व्हिडिओमध्ये. चला तर पुढे मग व्हिडिओला स्टार्ट करूया, जेणेकरून तुम्हाला पण समजायला जास्त इझी होईल की मार्केटमध्ये आज ओव्हरऑल रिएक्शन मार्केटचं काय होतं. सो फ्रेंड्स, मार्केटची निफ्टीची जी आजची क्लोजिंग आलेली आहे ती आलेली आहे 24,680. ओके, ऍडजस्टेड क्लोजिंग आहे. आणि आजच्या दिवसाची स्टार्ट होती, ठीक आहे. सो ओपनिंग आजच्या दिवसाची झाली होती 24,782 ला, थोडीशी हायर साईडला झालेली. त्यानंतर ऑलमोस्ट सुरुवातीच्या एक तास सव्वा तास मार्केटने अप ट्रेंड मध्ये होतं, जे तुम्ही इथे बघू शकत असाल. ह्या मार्केटच्या ह्या ज्या स्टार्टिंगच्या, वन सेकंड मी तुम्हाला हायलायटरने दाखवतो, थोडस इझी होईल तुम्हाला समजायला सुद्धा. हे बघा, ह्या ज्या स्टार्टिंगच्या 5 कॅन्डल आहेत, ठीक आहे. 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती आपण चार्ट फ्रेम वरती हा हा चार्ट बघत आहोत. ह्या 5 कॅन्डल मध्ये मार्केट एक अप मूव्ह मध्ये होतं आणि त्यानंतर सडनली एक मार्केट ऑलमोस्ट एक सेकंड हाफ मध्ये आफ्टर 12:30 त्यानंतर कोलॅप्स झालं. ऑलराईट. सो निफ्टीमध्ये तर आपण ट्रेड घेत नाही, बट आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेतो. तर बँक निफ्टीमध्ये मी लेवल्स पण तुम्हाला दिल्या होत्या. तर त्या लेवल्स ब्रॉडर साईडला, म्हणजे वीकली ज्या लेवल्स आपल्या होत्या त्या 58,158 फॉर द हायर साईड आणि 55,555, 5 टाइम्स 5, जे मी बोललो होतो की युनिक आकडा पण आहे, युनिक फिगर आहे, ठीक आहे. आणि पर्टिक्युलरली आजच्या दिवसासाठी, मंडेसाठी, मी हा हा जो ब्लू बॉक्स आहे हा मी एक ड्रॉ करून दिला होता, ठीक आहे. तर त्याच्या ज्या लेवल्स होत्या त्या अशा होत्या की 56,156 फॉर द डाऊन साईड आणि 56,888 फॉर द अप साईड. बट तुम्ही इथे बघू शकत असाल की दिवसभर, ऑलमोस्ट दिवसभर त्या बॉक्स मध्येच मार्केट होतं. शेवटच्या काही कॅन्डल्स ज्या होत्या त्या मार्केटने त्या ट्रेंड लाईनला खाली पण आल्या, म्हणजे सपोर्टची जी ट्रेंड लाईन आहे ते दिसत आहे, त्याला ब्रेक करून मार्केट खाली पण आलं. बट ती पण मूव आपल्याला आपण कॅप्चर केलेली आहे, ठीक आहे. सो फ्रेंड्स, कारण आज आपण ज्या दोन लेवल्स, ज्या दोन स्ट्राईक प्राइस सांगितल्या होत्या, 56,400चा एक कॉल सांगितला होता इन द मॉर्निंग फर्स्ट हाफ मध्ये, तो हिट झाला. त्याचा फर्स्ट टार्गेट तर विदिन 5 मिनिट्स अचीव्ह झालेला. 9:32 ला समथिंग मी तो, सॉरी 9:28 ला समथिंग मी तो दिला होता. 9:36 ला त्याचा फर्स्ट टार्गेट अचीव्ह झाला होता. आणि सेकंड टार्गेट पण त्याचा ऑलमोस्ट 10:40च्या आसपास अचीव्ह झाला होता, ठीक आहे. आणि त्यानंतर सेकंड हाफ मध्ये आपण 56,300 हा पुट दिला होता, त्याचे पण दोन्ही टार्गेट अचीव्ह झालेले आहेत. सो म्हणून मी सांगतो मित्रांनो की मार्केट ही दुधारी तलवार आहे. फक्त तुम्हाला स्टॉक मार्केट शिकण्याची, त्याचं प्रॉपर नॉलेज घेण्याची आवश्यकता आहे, ठीक आहे फ्रेंड्स. तर ह्या लेवल्स ज्या मी काढू शकतो ह्या तुम्हीही काढू शकता. हे तेवढंच इझी आहे, फक्त ते इझी होऊ शकतं नॉलेज अँड प्रॅक्टिसने, एज्युकेशन घेतल्याने, स्किल डेव्हलप केल्याने. तर हे स्किल जर डेव्हलप करायचं असेल तर प्लीज प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोणत्याही प्रकारची क्वेरी असेल, डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. आणि प्रॉफिटमध्ये, तुमच्या नॉलेजमध्ये काही भर पडत असेल तर जय भीम लिहायला विसरू नका. चला मित्रांनो, तर पुढे आपण थोडस, इथे मी तुम्हाला आजचे ट्रेड तर मी सांगितले की कसे प्रॉफिट मध्ये गेले, स्ट्राईक प्राइस काय होते त्यांचे, दोन्ही टार्गेट म्हणजे ऑलमोस्ट 200 पॉईंट्स आज अचीव्ह करता आलेले आहेत फ्रेंड्स. बँक निफ्टीमध्ये 200 पॉईंट्स एका सिंगल लॉटने जरी कोणी काम करत असेल तर इट्स नॉट अ जोक, ठीक आहे फ्रेंड्स. 6,000 रुपीज होतात. आणि आजच्या दिवशी म्हणजे 300-400च्या आसपासच्या स्ट्राईक प्राइसचे ते प्रीमियम्स होते, ठीक आहे. सो 400 × 3 जरी केलं तर 12,000 रुपीज, 10,000 to 12,000 रुपीज तुमचं फक्त कॅपिटल यूज झालं होतं फ्रेंड्स, फक्त 10,000 to 12,000 रुपीज वरती. ते पण मार्केटने दोन्ही साईडला मोमेंटम दिल्यामुळे, दोन्ही साईडला चान्स आल्यामुळे मार्केटमध्ये एक असं सिनारिओ निर्माण झाला की तुम्ही तुमचे फर्स्ट 12,000 रुपीज डिप्लॉय केले, ठीक आहे, मार्केटमध्ये. त्यातून तुम्हाला ऑलमोस्ट 3,000 रिटर्न आली, म्हणजे 100 पॉईंट्स अचीव्ह केल्यामुळे.
सी साईडचं. त्यानंतर सेकंड हाफ मध्ये जर तुम्ही वॉच कीप म्हणजे रडारवरती जर मार्केटला ठेवलं असेल आणि तुम्ही योग्य रीतीने मार्केटला फॉलो केलं असेल, आपण ज्या लेवल्स दिल्या होत्या त्या लेवल्सला फॉलो केलं असेल, तर तुम्हाला पीईचा सुद्धा जो टार्गेट आहे तो पण अचीव झाला, तो पण 100 पॉईंटचा. म्हणजे 12,000 वरती तुम्ही जर 6,000 रुपीज जर अर्न करू शकत असाल फ्रेंड्स, तर 50% तुम्ही अचीव केलेले आहेत. हा ROI म्हणजे इट्स ह्यूज ROI. ठीक आहे. कोणत्याही बिझनेसमध्ये, कोणत्याही धंद्यामध्ये, कोणत्याही भांडवल जिथे वापरलं जातं त्या कोणत्याही धंद्यामध्ये एवढा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळणारा धंदा मला तरी सध्या ह्या जगात दुसरा कोणताही दिसत नाही. फक्त गरज आहे ती योग्य त्या नॉलेजची आणि स्किलची. ठीक आहे. ते वेळ दिल्यानंतर, प्रॅक्टिस केल्यानंतर, प्रॉपर एज्युकेशन घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत होऊ शकता. ठीक आहे. फक्त स्टॉक मार्केटचा भाव करून घेऊ नका फ्रेंड्स. स्टॉक मार्केट म्हणजे काही रॉकेट सायन्स नाहीये. फिनान्शियल लिटरसी, फिनान्शियल मार्केट आहे, ते शिकून घ्या, त्याचा अभ्यास करा, फायनान्शियल लिटरेट व्हा, स्वतःची आर्थिक प्रगती, आर्थिक उन्नती करा फ्रेंड्स. ठीक आहे. सो पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो की ह्या आजच्या लेवल झाल्या. सो आज हा जो बॉक्स आहे हा आता मी वेट अ सेकंड, हा मी डिलीट करत आहे. ऑलराईट. सो दॅट आपण उद्याचा जो बॉक्स आहे उद्यासाठी वेट. हा ठीक आहे फ्रेंड्स. सो ओके, 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती. ऑलराईट. सो आजच्या दिवसाचा जो लो होता तो लो होता 55,998. दॅट मीन्स ऑलमोस्ट 56,000 ला ब्रिज केलेला आहे मार्केटने आजच्या डे मध्ये. ऑलराईट. सो टुमॉरो इज गोइंग टू बी tomorrow's level going to be most important level for the downside 55,888. ऑल राईट. आता ही 55,888 ही लेवल कुठून आली असं तुम्ही समजत असाल तर त्याच गोष्टीसाठी मी सांगतोय फ्रेंड्स की तुम्हाला स्टॉक मार्केट शिकायला लागेल, आणि शिकायची जर इच्छा असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्कीच तुम्ही विचारू शकता. तुम्हाला मी बॉक्स मध्ये दाखवतो. ऑलराईट. 56,222 फॉर द हायर साईड अपसाईड, आणि 55,000 wait 56,222. Yes, 50 56,222, and for the bottom it's going to be 55,888. ओके. सो हा बॉक्स मी इथे तुम्हाला उद्याच्या दिवसासाठी ड्रॉ करून दिलेला आहे फ्रेंड्स, जो आपल्याला उद्याच्या लेवल्स समजून घेण्यासाठी कामी येणार आहे. तर अशा नॉलेजेबल कंटेंटसाठी आणि व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा सांगतो. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.